नमस्कार. आज आपण अर्धा किलो रव्याचे बिना पाकाचे लाडू तयार करणार आहोत. या लाडूला रंग पहा, अगदी सुरेख आलेला आहे. मस्त असे गोल गरगरीत पेढ्यासारखे मऊसूत तयार झालेले आहेत. असे परफेक्ट लाडू तयार करण्यासाठी आज आपण वाटी आणि वजनी असे दोन्ही प्रमाण पाहणार आहोत. त्यासोबतच रवा कसा भाजायचा, रवा भाजला आहे की नाही हे कसं ओळखायचं, रवा भाजण्याचा परफेक्ट टाईम मी व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. रव्याच्या तुलनेमध्ये तुपाचं योग्य प्रमाण किती घ्यावं, त्यासोबतच रव्याचे लाडू आहे त्यामुळे खाताना खरखरीत लागतात असं होऊ नये, त्यामुळे मी व्हिडिओमध्ये एक अगदी खास ट्रिकसुद्धा सांगितलेले आहेत. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. माझ्या पद्धतीने हे लाडू बनवले तर तुमचे लाडू 100% काय 500% अगदी खुसखुशीतच तयार होणार आहे, अजिबात फसणार नाही. रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निशुल्क आहे. बिना पाकाचे रवा लाडू तयार करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊयात. आज आपण वजनी आणि वाटी असे दोन्ही प्रमाण पाहणार आहोत. सुरुवातीला आपण वजनी प्रमाण पाहूयात. मी या ठिकाणी अर्धा किलो म्हणजेच 500 ग्रॅम बारीक रवा घेतलेला आहे. रव्याचे लाडू तयार करताना नेहमी लक्षात ठेवा, असा बारीक म्हणजे 0 नंबरचाच रवा घ्यायचा आहे. हा रवा तुम्हाला कोणत्याही दुकानामध्ये सहज उपलब्ध होईल. त्यासोबतच आपल्याला या ठिकाणी 350 ग्रॅम साखर लागणार आहे. लक्षात ठेवा, मी या ठिकाणी अख्खी साखर घेतलेली आहे. जर तुम्ही पिठी साखर घेणार असाल तर याचं प्रमाण थोडंसं वेगळं होईल, म्हणून 350 ग्रॅम साखर घ्यायची आहे. त्यासोबतच 150 ग्रॅम आपल्याला ह्या ठिकाणी साजूक तूप लागणार आहे. तूप घेताना एकदम जास्त पातळ घ्यायचं नाही तर थोडंफार घट्टच घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, रव्याच्या तुलनेमध्ये तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट होतं आणि लाडू अजिबात चुकत नाही. मस्त असे खुसखुशीत तयार होतात आणि अजिबात बिघडत नाहीत. वजनी प्रमाण तुम्हाला समजलं ना. आता आपण वाटीने हे प्रमाण पाहूयात. मी या वाटीने सर्व साहित्य मोजून घेणार आहे. अर्धा किलो रवा बरोबर माझा ह्या वाटीने 2 वाट्या भरलेला आहे. तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही एखादी वाटी सेट करू शकता. अगदी त्याच वाटीने तुम्हाला सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे. तेव्हाच तुमचे रवा लाडू एकदम खुसखुशीत आणि परफेक्ट तयार होणार आहेत. हे पहा, अशा पद्धतीने ह्या वाटीने मी 2 वाट्या एकदम बारीक रवा घेतलेला आहे. आता 1 वाटी साखर लागणार आहे. अगदी त्याच सेम वाटीने अर्धी वाटी साजूक तूपसुद्धा घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एकदम पातळ वितळलेलं साजूक तूप न घेता हलकंसं घट्ट साजूक तूप घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, आपलं प्रमाण आहे ते रव्याचं आणि तुपाचं अगदी परफेक्ट होतं आणि लाडू मस्त असा तयार होतो. अशा पद्धतीने 2 वाटी बारीक रव्यासाठी 1 वाटी साखर आणि अगदी त्याच सेम वाटीने अर्धी वाटी साजूक तूप घ्यायचं आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आता तुम्हाला वजनी आणि वाटी असे दोन्ही प्रमाण समजले आहेत, त्यामुळे तुमचे लाडू अजिबात चुकणार नाही. डोळे झाकून असे लाडू बनवा तुम्ही, खूपच छान तयार होतील ही माझी खात्री आहे. आता सुरुवातीला घेतलेली 1 वाटी साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून चांगली अशी बारीक करून घ्यायची आहे. आता पिठी साखर दुकानामधून विकत आणण्यापेक्षा आयत्या वेळेस तुम्ही अशी पिठी साखर ताजी घरी तयार करून लाडू बनवले तर त्या लाडूची चव अजूनच वाढते. त्यासोबतच दुकानातल्या पिठी साखरेमध्ये भरपूर सारे पिठी साखरेचे खडे असतात. घरी बनवलेल्या पिठी साखरेमध्ये अजिबात हे खडे तयार होत नाहीत. हे पहा, अशा प्रकारे पिठी साखर मी तयार करून घेतलेली आहे. एका बाउलमध्ये काढून घेऊयात. आता आपण रवा भाजायला घेऊयात. रवा भाजण्यासाठी अशी मोठी आणि जाडबुडाची कढई घेतलेली आहे. घेतलेल्या अर्धी वाटी साजूक तुपापैकी सुरुवातीला आपण 3 चमचे साजूक तूप कढईमध्ये घालून घेणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे एकदम सर्व साजूक तूप न घालता असं थोडं थोडं करून रवा भाजायचा. त्यामुळे काय होतं, रवा मस्त असा खमंग भाजला जातो आणि लाडूची चव अजूनच वाढते. अशा प्रकारे मी सुरुवातीला घेतलेल्या अर्धी वाटी साजूक तुपापैकी 3 चमचे साजूक तूप कढईमध्ये घालून घेतलेलं आहे. आता तूप चांगलं वितळून घ्यायचं, चांगलं गरम करून घ्यायचं. तूप चांगलं गरम झालं की लगेचच घेतलेला 2 वाटी रवा कढईमध्ये काढून घ्यायचा आहे. आता हा 2 वाटी जो रवा आहे तो मस्त असा आपल्याला साजूक तुपामध्ये खमंग असा भाजून घ्यायचा आहे. सुरुवातीला व्यवस्थित हा रवा घातलेल्या तुपामध्ये मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात. हे पहा, या पद्धतीने. आता आपल्याला हे लाडू बनवण्यासाठी रवा खूपच छान आणि खमंग भाजायचा आहे. आता हा रवा भाजताना गॅसची फ्लेम कुठेही मोठी किंवा मध्यम ठेवायची नाही. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे. मंद आचेवरती आपल्याला हा रवा खमंग भाजून घ्यायचा आहे.
थोडाफार वेळ लागतो, पण असा रवा खमंग भाजून घेतल्यामुळे काय होतं, जर रव्याचा प्रत्येक दाणा नि दाणा मस्त असा आतपर्यंत खमंग भाजला जातो आणि लाडूची चव खूपच छान येते. असं जेव्हा तुम्ही करणार आहात ना, तेव्हाच तुमचे लाडू चवीला खूपच चविष्ट तयार होणार आहेत. हे पहा, अशा प्रकारे घातलेलं सर्व 3 चमचे साजूक तूप मी रव्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. काही रव्याच्या गुठळ्या तयार झाल्या असतील तर त्या चमच्याच्या मदतीने फोडून घ्यायच्या आहेत. आता असं थोडं थोडं करून साजूक तूप वापरला आणि रवा भाजला की रवा अगदी छान भाजला जातो. ही स्टेप फार महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. एकदम सर्व साजूक तूप घालायचं नाही, त्यामुळे काय होतं, रवा व्यवस्थित भाजला जात नाही. चला तर आता हा रवा अगदी कमी गॅसवरती सतत हलवत खमंग भाजून घ्यायचा आहे. तुम्ही आत्ता या ठिकाणी रव्याचा रंग पाहून घ्या. रवा पांढरा आहे, पण रवा पूर्णपणे अगदी छान खमंग भाजल्यानंतर मस्त असा गुलाबी बदामी रंग येतो. चला तर अगदी कमी आचेवरती रवा आपल्याला खमंग भाजून घ्यायचा आहे. या ठिकाणी सुरुवातीपासून टोटल 10 मिनटं झालेली आहेत. अगदी कमी गॅसवरती रवा सतत हलवत मी भाजूनच घेत आहे. तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता, रव्याचा हलकासा रंग बदललेला आहे, पण रवा अजून पूर्णपणे भाजला गेला नाही. आता या ठिकाणी असे 10 मिनटं झाल्यानंतर आपण जे साजूक तूप घेतलं होतं, त्या साजूक तुपापैकी आणखी 2 चमचे साजूक तूप आपल्याला ह्या रव्यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून रवा पुन्हा भाजून घ्यायचा आहे. अशा प्रकारे थोडं थोडं करून साजूक तूप घातल्यानंतर रवा मस्त असा खमंग भाजला जातो. चला तर आता हे घातलेलं साजूक तूप पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि रवा मस्त असा मंद आचेवरती सतत हलवत खमंग भाजून घेऊयात. अशा प्रकारे घातलेलं 2 चमचे साजूक तूप रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. रवा भाजताना कुठेही मध्येच कढई सोडायची नाही, सतत असं हलवतच राहायचं आहे, नाहीतर काय होतं, तुमचा रवा तळाला लागू शकतो. तुम्हाला आत्ता जरी हा रवा फार कोरडा वाटत असला तरीसुद्धा जसा जसा रवा भाजत जाईल तसा तसा तुपामुळे तो ओलसर व्हायला सुरुवात होते. चला तर सतत हलवत रवा खमंग भाजून घेऊयात. आणखी 10 मिनटं झालेली आहेत. सतत हलवत रवा मी खमंग भाजूनच घेत होते. सुरुवातीपासून टोटल 20 मिनटं झालेली आहे. हा रवा मी खमंग भाजून घेतलेला आहे. तुम्ही आता या ठिकाणी रव्याचा रंग पहा. आधी रव्याचा रंग फार पांढरा होता, पण आता मस्त असा रव्याला सोनेरी हलकासा बदामी रंग आलेला आहे. अगदी ह्याच रंगावरती आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. यापेक्षा जास्त डार्क रंग होऊ द्यायचा नाही. हे पहा, रवा असा भाजल्यामुळे मस्त असं ह्याला थोडाफार ओलसरपणासुद्धा आलेला आहे. आता असा रवा 20 मिनटं भाजून झाल्यानंतर उरलेल्या साजूक तुपापैकी आणखी 3 चमचे साजूक तूप आपण ह्या रव्यामध्ये घालून घेणार आहोत. गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली आहे. घातलेलं तूप पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि रवा आणखी आपल्याला एक 2 ते 3 मिनटं खमंग भाजून घ्यायचं आहे. आता हे जे उरलेलं 2 चमचे साजूक तूप आहे ते आता रव्यामध्ये घालायचं नाही, असंच ठेवायचं आहे. ह्याचा वापर आपल्याला नंतर करायचा आहे. चला तर पुन्हा हे घातलेलं 3 चमचे साजूक तूप रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आणखी अगदी कमी आचेवरती फक्त 2च मिनटं आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. जास्त रव्याचा डार्क रंग होऊ द्यायचा नाही. या ठिकाणी आणखी 2 ते 3 मिनटं झालेली आहे. सतत हलवत मी रवा खमंग भाजून घेतलेला आहे. तुम्ही आता या ठिकाणी रव्याचा रंग पहा. मस्त असा हलकासा सोनेरी बदामी रंग आलेला आहे. अगदी ह्याच रंगावरती तुम्हाला रवा भाजून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी सुरुवातीपासून मला हा रवा भाजण्यासाठी कमी आचेवरती 22 ते 23 मिनटं लागलेली आहेत. मी या ठिकाणी रवा भाजण्याचा अगदी परफेक्ट टाईम सांगितलेला आहे, त्यामुळे तुमचे लाडू अगदी परफेक्टच तयार होणार आहेत. रवा खमंग भाजून घेतल्यानंतरच मस्त असे रवा लाडू तयार होतात. गॅसची फ्लेम अगदी कुठेही मोठी किंवा मध्यम न करता अगदी कमी गॅसवरती 20 ते 22 मिनटं मला हा अर्धा किलो रवा भाजण्यासाठी वेळ लागलेला आहे. तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता, रवा मस्त असा ओलसर झालेला आहे. याचा अर्थ आपण घातलेलं तुपाचं प्रमाण अगदी आधी सांगितल्याप्रमाणे घेतलेला 2 वाटी रवा भाजण्यासाठी मला या ठिकाणी घेतलेल्या अर्धी वाटी साजूक तुपापैकी सर्व तूप लागलेलं आहे. फक्त ह्या चमच्याने 2च चमचे साजूक तूप उरलेलं आहे. आपण ह्या तुपाचा वापर नंतर करणार आहोत. आता लगेचच गॅस बंद करायचा आहे. रवा फार गरम आहे, त्यामुळे गॅस बंद केल्यानंतर सुद्धा आणखी 1 मिनटं आपल्याला हे चमच्याने हलवत राहायचं आहे. असं केल्यामुळे काय होणार आहे, आपला रवा हा तळाला लागणार नाही. आता या ठिकाणी गॅस बंदच करायचा आहे. इथून पुढे गॅस कुठेही चालू करायचं नाही. गॅस बंद केल्यावरती हा भाजलेला रवा 1 मिनटं हलवून घेतल्यानंतर आपण ही घेतलेली पिठी साखर ह्या गरमागरम रव्यामध्ये घालून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, रवा गरम गरम असतानाच आपल्याला ही कृती करायची आहे. तेव्हाच तुमचे लाडू अगदी परफेक्ट तयार होणार आहे.
पिठी साखर गरमागरम रव्यामध्ये पूर्ण घालून घेतली. अगदी व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायची आहे. आता इथून पुढे आपल्याला कुठेही गॅस चालू करायचा नाही. गॅस या ठिकाणी बंदच केलेला आहे. जर तुम्ही गॅस चालू ठेवला तर तुमचं मिश्रण खालून करपू शकतं आणि पिठी साखरेच्या गुठळ्या खडे होऊ शकतात. त्यामुळे गॅस चालू अजिबात करायचं नाही. आता ही पिठी साखर ह्या गरमागरम रव्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. पिठी साखरेच्या काही गुठळ्या तयार झाल्या असतील तर त्या व्यवस्थित अशा मोडून घ्यायच्या आहेत. हे पहा, अशा प्रकारे आपला जो रवा गरम असतो त्या रव्याच्या उष्णतेमुळे पिठी साखर मस्त अशी वितळली जाते आणि एकसारखी अशी या रव्यामध्ये मिक्स होते आणि लाडू असे परफेक्ट तयार होतात. त्यामुळे रवा गरम गरम असतानाच ही पिठी साखर आपल्याला रव्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. 1-2 मिनटं पिठी साखर या रव्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. हे पहा, अगदी व्यवस्थित छान अशी मिक्स झालेली आहे. आता लगेचच हे जे तयार केलेलं लाडूचे मिश्रण आहे ते असं कलथाच्या मदतीने चांगलं असं दाबून घ्यायचं आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. हे पहा, असं मिश्रण चांगलं दाबून घ्यायचं. या कढईवरती झाकण ठेवायचं आहे आणि हे तयार केलेलं लाडूचं मिश्रण आपल्याला असंच 10 ते 15 मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. गॅस बंदच आहे. गॅस कुठेही चालू करायचं नाही. या ठिकाणी 10 मिनटं झालेली आहेत. तयार करून घेतलेलं लाडूचं मिश्रण मी झाकून ठेवलेलं होतं. आता झाकण ओपन करायचं आहे. मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे लाडूचं मिश्रण फार गरम आहे. हे पहा, आता हे गरमागरम मिश्रण जे आहे ते एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आणि हलकंसं कोमट करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, पूर्ण देखील थंड करून घेऊ नका. कोमट असतानाच आपल्याला पुढील प्रोसेस करायची आहे. चला तर आता हे तयार करून घेतलेलं मिश्रण एक साधारणतः 3 ते 4 मिनटासाठी पंख्याखाली ठेवूयात, म्हणजे मस्त असं कोमट होईल. साधारणतः एक 2 ते 3 मिनटातच मिश्रण हलकंसं थंड झालेलं आहे. लक्षात ठेवा, पूर्ण देखील थंड करून घ्यायचं नाही. हलकंसं गरम असलं पाहिजे, तेव्हाच तुमचे लाडू मस्त असे खुसखुशीत तयार होणार आहेत. हलकंसं मिश्रण गरम असतानाच आपल्याला ह्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे. आता हे उरलेलं जे साजूक तूप आहे ते सर्व साजूक तूप आपल्याला ह्याच वेळी घालायचं आहे. घातलेलं साजूक तूप आणि वेलची पावडर मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे उरलेलं सर्व साजूक तूप मी या लाडूच्या मिश्रणामध्ये घालून घेतलेलं आहे. आता ही घातलेली वेलची पावडर आणि साजूक तूप अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, ही सर्व कृती आपल्याला हे मिश्रण कोमट असतानाच करायचे आहे. पूर्ण देखील मिश्रण थंड करून घ्यायचं नाही. आता चांगलं असं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला अजून एक स्टेप करायची आहे. तुम्ही ह्याच वेळी ह्याचे लाडूसुद्धा बांधून घेऊ शकता. पण असे डायरेक्ट लाडू बांधून घेतल्यामुळे काय होतं, किती नाही झालं तरी हा रवा आहे. रवा थोडासा खाताना खरखरीत लागतो. त्यामुळे लाडू असे खाताना खरखरीत लागतात. तर असं होऊ नये यासाठी आपण काय करणार आहोत, हे सर्व लाडूचे मिश्रण थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत आणि 1-2 वेळा म्हणजे 5 ते 6 सेकंद फिरवून घेणार आहोत प्रत्येक बॅच. असं केल्यामुळे काय होतं, रव्याचा जो खरखरीतपणा आहे तो निघून जातो आणि लाडू खाताना मस्त असा खुसखुशीत लागतो. अजिबात खरखरीतपणा ह्या लाडूमध्ये लागत नाही. अगदी पाकातला जसा लाडू असतो ना तसाच अगदी मऊसूत पेढ्यासारखा लागतो. चला तर आता हे तयार करून घेतलेले मिश्रण थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. अगदी 5-6 सेकंद प्रत्येक बॅच फिरून घ्यायची आहे मिक्सरला. हे पहा, असं मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे आता हे लाडूचे जे रवाळ टेक्स्चर होतं ते पूर्णपणे निघून गेलेलं आहे. मस्त असं ह्याला एक बाइंडिंग आलेलं आहे, कारण ह्यामध्ये तूप घातलेलं आहे. मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे तूपसुद्धा मस्त असं रिलीज झालेलं आहे आणि छान असं पेढ्यासारखं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे जे लाडूचे मिश्रण आहे ते गरम गरम असतानाच मिक्सरला अजिबात फिरवायचं नाही. जर एकदम फार गरम असलं तर काय होतं, मिक्सरच्या उष्णतेमुळे हे जे लाडूचे मिश्रण आहे ते आणखी पातळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे लक्षात ठेवा, कोमट असतानाच आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने सर्व मिश्रण थोडं थोडं करून मी मिक्सरला चांगलं फिरवून घेतलेलं आहे. मिक्सरच्या उष्णतेमुळे आता हे जे तूप आहे ते आणखी रिलीज झालेलं आहे. त्यामुळे आपण काय करणार आहोत, पुन्हा एकदा व्यवस्थित असं हे लाडूचं मिश्रण मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता, अगदी पेढ्यासारखं मऊसूत असं हे लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे. रवा टेक्स्चर जे होतं रव्याचं ते पूर्णपणे निघून गेलेलं आहे आणि मस्त असं मऊसूत तयार झालेलं आहे. आता आपण या ठिकाणी लगेचच लाडू बांधायला सुरुवात करणार आहोत. मी या ठिकाणी मध्यम आकाराचे लाडू बांधून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठे किंवा छोटे लाडू तयार करून घेऊ शकता. तुम्हाला आता या ठिकाणी दिसत असेल की लाडू बांधताना मला जरासुद्धा त्रास होत नाही आहे. अगदी हलक्या हाताने मस्त असा गोलाकार लाडू तयार होत आहे. तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता, काही सेकंदांमध्येच मस्त असं गोल गरगरीत लाडू या ठिकाणी तयार झालेला आहे. आता मी या ठिकाणी मस्त असं पिस्त्याने गार्निश करून घेणार आहे. तुम्ही मनुके किंवा काही नाही लावलं तरीसुद्धा चालेल. हे पहा, मस्त असं गोल गरगरीत लाडू तयार झालेला आहे. मी हे लाडू तयार करताना दूध किंवा पाणी जरासुद्धा काही वापरलेलं नाही आहे.
त्यामुळे हे लाडू महिनाभर हवाबंद डब्यामध्ये आरामशीर टिकतात. याच पद्धतीने तुम्हाला मी आणखी 1-2 लाडू तयार करून दाखवते. हे लाडू बनवायला फार सोपे आहेत, अगदी झटपट तयार होतात. तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे जर वाटीने किंवा वजनी प्रमाण घेतलं तर तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाही. कोणतीही वाटी तुम्ही घरातली वापरू शकता. फक्त लक्षात ठेवायचं, ज्या वाटीने रवा मोजून घेतला अगदी त्याच वाटीने संपूर्ण साहित्य आपल्याला मोजून घ्यायचं आहे. 2 वाटी रव्यासाठी 1 वाटी साखर आणि अर्धी वाटी साजूक तूप घ्या. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. हे पहा, अशा प्रकारे मी 2-3 लाडू तयार करून घेतलेले आहे. ह्याच पद्धतीने उरलेल्या सर्व मिश्रणाचे लाडू तयार करून घेते. हे पहा, अशा प्रकारे मी सर्व मिश्रणाचे लाडू तयार करून घेतलेले आहेत. माझे या ठिकाणी मध्यम आकाराचे 15 ते 16 लाडू तयार झालेले आहेत. तुम्ही जर कमी छोटे छोटे लाडू बांधले तर तुमचे 20 ते 25 सुद्धा तयार होऊ शकतात. लाडू पहा, मस्त असा गोल गरगरीत तयार झालेला आहे. हा लाडू जेवढा दिसायला सुंदर दिसतो तेवढा चवीला खूपच चविष्ट लागतो. तुम्हाला मी एक लाडू फोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे पहा, अगदी पेढ्यासारखा मऊसूत असा लाडू तयार झालेला आहे. हा लाडू खाताना अजिबात कुठेही खरखरीत लागणार नाही. मस्त असा पेढ्यासारखा मऊसूतच लागेल. तुम्ही सांगितलेल्या सर्व टिप्स वापरून हे बिना पाकाचे रवा लाडू एकदा नक्की करून पहा आणि कसे झाले हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. अगदी नवीन शिकणाऱ्या मुलींना सुद्धा सांगितलेलं प्रमाण वापरून हे लाडू तयार करता येतील. अगदीच पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्हाला हे लाडू जमतील, अजिबात चुकणार नाही. कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? हे बिना पाकाचे रवा लाडू महिनाभर हवाबंद डब्यामध्ये आरामशीर टिकतात. तोंडात टाकताच विरघळतात, खूपच चवीला छान लागतात. रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.